कशा आहात? खूप मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला एखादी रेसिपी दाखवणार आहे पनीर टिक्काची. तर चला पाहूया मी काय काय म्हणजे घेतलंय पनीर बनवण्यासाठी. तर तुम्हाला पण येत असेल, म्हणजे तुम्ही बनवलंच असेल बहुतेकदा. मग मी पण तुम्हाला आता दाखवते. ज्यांना कुणाला येत नसेल तर त्यांनी नक्की ट्राय करा. तर मी कांदा घेतलाय, त्याला थोडासा कट करून घेतलाय कारण की आपल्याला त्याला चौकोनी शेपमध्ये कट करायचा आहे. तर ढोबळी मिरची घेतली, मी धुवून घेतली, कट करून घेतली. अजून याला कटिंग करायची आपल्याला चौकोनी शेपमध्ये. पनीर घेतलंय, पनीर पावशर आहे, दही पावशर आहे आणि जिरा पावडर, गरम मसाला, अजून चाट मसाला, अजून काय काय लागेल मी तुम्हाला ते दाखवेलच. तर आता मी हे कटिंग करून घेते, त्यानंतर आपण मग पुढचं बघू. तर असे शेप कटिंग करून घ्यायचे, बघू शकता हे शेप, असे शेप कटिंग करून घ्यायचे. तर मी आधी कांद्याचं तुम्ही बघितलं असेल, मी ह्याचा वरचा भाग कट करून घेतला होता. आणि आपल्याला हे वाया नाही घालवायचं, आपण दुसऱ्या ह्याला पण यूज करू शकतो भाजीला. तर हे असं मी कटिंग करून घेतलंय. तर हे असं आपण चौकोनी कट करून घेणार आहे, चौकोनी शेप मध्ये. ह्याच्यामध्ये वेस्टेज खूप जाते. तुम्हाला वाया नसेल घालवायचं तर तुम्ही उभे उभे शेप पण कट करू शकता. तर हे पावशरला थोडंसंच कमी दही आहे आणि त्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत. चाट मसाला, जिरा पावडर, गरम मसाला आणि कसुरी मेथी घेतली आहे, मिरची पावडर, मीठ, थोडीशी हळद. आपण हे मी आता माझ्या अंदाजे टाकणार आहे. तुम्ही जास्त बनवत असाल तुम्ही तुमच्या अंदाजे टाका. आता मी थोडीशी हळद, अगदी थोडीशीच हळद टाकते. मिरची पावडर, मिरची पावडर मी, मीठ, तर थोडंसं मीठ टाकले मी. हा आहे गरम मसाला. गरम मसाला 1 चमचा, थोडंसंच घेते मी वरती कारण की मी मिरची पावडर पण टाकली आहे, त्यामुळे मी एकदम किंचित थोडंसंच घेतलंय. कारण की आपल्याला मिरची पण टाकायची आहे वरनं फोडणी देताना. आणि जिरा पावडर अर्धा चमचा. अजून चाट मसाला टाकायचा आपल्याला. तर चाट मसाला मी 1 चमचा. त्यानंतर कसुरी मेथी घ्यायची आपल्याला थोडीशी आणि हे आपल्याला तंबाखू म्हणून टाकायची. गेट डबल तुम्ही. तर आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय. हा चांगला बोले को. तर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय आणि मी अशा पद्धतीने हे कट करून घेतलंय. तर मी पनीर पण कट करून घेते, मी पनीर कट केलं नव्हतं. आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून मॅरिनेशनला ठेवायचंय. तुम्ही एक अर्धा तास ठेवू शकता, पण आता खूप उशीर झाला त्यामुळे मी एक 15-20 मिनिटं ठेवेल मॅरिनेशनला. तर आता मी हे सगळं मिक्स करून मॅरिनेशनला ठेवणार आहे. बघूया आपण हे सगळं बसतंय काय, नाही तर जास्त होईल.
तर हे असं मॅरिनेशन करून घ्यायचं आपल्याला, मिक्स करून घ्यायचं एकत्र. हे पण टाकून द्यायचं. ह्याच्यात वाचले भारी यायला लागले खरं खरं सांगू. असं वाटतं त्याला फ्राय करावं असं नाही का, काय वाटत त्याला आता ते चुलीवर असतं का. तर आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. तर मी कोथिंबीर कट करून घेतली आणि आपल्याला ही सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करायची आणि मॅरिनेशनसाठी आपण 15-20 मिनिटं मिक्स करून ठेवून टाकू. तर हे मी मॅरिनेशनसाठी झाकून ठेवते आणि आपण आता टोमॅटो, अद्रक, लसूण आणि मिरची ह्याचं मिक्सरमध्ये वाटण करायचं. तर मी टोमॅटो कट करून घेतला, 1 टोमॅटो, 2 मिरची आणि अद्रक, लसूण. तर हे वाटण मी वाटून घेणार आहे. तर गाईज मी आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि 15-20 मिनिटाच्या वरती झालंय, मॅरिनेशन झालंय चांगलं. तुम्हाला ठेवायचं तुम्ही अर्धा-1 तास पण ठेवू शकता जर तुम्हाला चांगलं मॅरिनेशन करायचं असेल तर. तुम्ही असं तेल टाकून घेतलंय. त्यानंतर आपण ही जी प्युरी केली होती ती टाकणार आहोत. दोन मिरच्या गॅस बारीक करून घ्यायचा आणि 1-2 मिनिटं मस्त असं ह्याला वास असा खूप छान असं सुगंधी वास येतोय. आता मी किंचित थोडीशी हळद टाकते ह्याच्यामध्ये, मिरची पावडर अर्धा चम्मच, मीठ तर आपण मगाशीच टाकलंय अंदाजे 1-1.5 चम्मच, जिरा पावडर अर्धा चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच. मस्त वास सुटला. आणि चाट मसाला, चाट मसाला आपण टाकला अर्धा चम्मच. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आपण हे मॅरिनेशन केलेले हे पूर्ण आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत. थोडंसं पाणी ह्याच्यात टाकणार आहोत आपण. खूप जास्त घट्ट ग्रेव्ही पण म्हणजे मला एवढी पण घट्ट आवडत नाही. आपण थोडंसंच फक्त पाणी घेणार आहोत. आटून जातो ते पाणी सुद्धा. आता आपण तुम्हाला वाटते ठीक आहे. आता आपण वरनं मस्त अशी कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी आपण आयुष्य हो जाड आहे ना. आता हे मिक्स करून आपण
त्यावरती झाकण ठेवून शिजायला ठेवूया आपण. आणि शिजून झाल्यावरती फायनली आपण शिजल्यानंतर बघूया. त्यानंतर मी ह्यांना टेस्ट करायला देऊया. मग सांगतील आपल्याला कसं झालंय. कसं झालंय. बाकीचं जेवण तर सगळं झालंय. आता ह्याच भाजीला म्हणजे मॅरिनेशन होतं सर. मी डाळीला तडका दिला, चपात्या केल्या, सगळं झालंय. फक्त आता भाजी नाहीये. कैरी कापला बघितलंय फरमाईश आणली कशाला मग? काय तिला काय झाड लावायचे का? मग तुम्ही कापा. त्याची कुई काढ मस्त. इथं आंब्याचं झाड लावू घरात. बघितलं ना? काय बघितलं कसं का? असतं. कसं धू त्याला पहिले छान मध्ये. बेसन येतं. काही गरज नाही, राहून दे. मी माझं कट करतो. काही याला हात पण नाही लावायचं. तो गुस्सा आहे. राहून दे. आज भाजी अशी झाली मस्त पैकी. आणि आता हे टेस्ट करतील. आणि आम्हाला जेवायला खरं तर खूपच लेट झालाय. मला खूप लेट झालाय. आणि आता आम्ही जेवणार आहोत. तर या जेवायला. तर आता हे टेस्ट करतील. चला या खाऊन दाखवतो तुम्हाला कसं झालं. एकदम मस्त वास तर याचा एकदम भारी येतोय. मस्त आले धंद्याने. तर तिखट झाली वाटतं. तिखट झाली, छान झाली. तुम्ही सुद्धा ट्राय करा, नक्की ट्राय करा आणि सांगा कशी झाली तुमची पण. तुम्हाला जास्त तिखट नसेल हवी असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजे कमी तिखट टाकून खाऊ शकता. तर चला बाय बाय गाईज. बाय बाय. या जेवायला. बाय कर. बाय गाईज.